आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. सर, 5 जुलैला हिंदीला विरोध म्हणून दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत असं संजय राऊत म्हटले आहेत. याच्याकडे कसं बघता तुम्ही? भारतीय लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्यासाठी आपल्या मागण्यासाठी मोर्चे आंदोलनं धरणे हे केले पाहिजे आणि त्यासाठी त्यांना मुक्तता आहे. कारण आपल्या लोकशाहीमध्ये ज्या गोष्टीची मागणी करायची त्याच्यासाठी आंदोलन झालेच पाहिजे. आता नवीन हे आंदोलन आहे. आमचं बरंचसं आयुष्य भारतीय जनता पार्टीचं आंदोलन करण्यात, लोकांच्या समस्या सोडण्यासाठी रस्त्यावर उतरण्यात गेलेलं आहे. निश्चितपणे एक नवीन मुद्दा घेऊन काहीतरी वळण येणाऱ्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून हे घडत आहे, हे एवढं निश्चित आहे. नवीन राजकारण म्हणजे काय? ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात अधिक गतिमान झालेला आहे आणि या प्रगतीच्या गतिमानतेकडे बघून नवीन मुद्दे घेऊन जर कोणी समोर येत असेल तर निश्चितच ते लोकशाहीला खऱ्या अर्थानं ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून असेल. त्यामुळे त्याच्यावर काही लक्ष देण्याची इतकी काही गरज नाही आहे. पण महाराष्ट्र देवेंद्रजीने ज्या गतीने पुढे नेणं चाललं त्याच्यावर खऱ्या अर्थानं भर देणं गरजेचं आहे. निश्चितच परवा ज्या पद्धतीनं ऊर्जा खात्यामध्ये जी गतिमानता महाराष्ट्रात दाखवली, महाराष्ट्राचा GDP 1 नंबरवर आणण्याची गतिमानता दाखवली, परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. मी म्हणतो जर या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून, महाराष्ट्राच्या खरं तर या जी महाराष्ट्रीय सांस्कृतिक पद्धत आहे त्याला धरूनच सगळी काही प्रगती होते आणि निश्चितपणे त्यामुळं देशव्यापी एक प्रगतीमध्ये महाराष्ट्र एका मोठ्या उमदीने जगासमोर येत आहे, देशासमोर येत आहे आणि त्यामुळे निश्चितच सर्व जनता स्वागत करते. त्यामुळे कोणत्या मुद्द्याला जनता प्रतिसाद देईल हे काही मी बोलत नाही. आज थोडक्यात समजा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र पुढे येतोय आणि दुसरीकडे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे एकत्र आले, आता सध्या मोर्चाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत, पुढे महापालिकेची निवडणूक असेल एकत्र येतील असं आहे. तर त्याचा तुम्हाला काही फरक पडणार नाही का असं तुम्हाला असं वाटतंय का? निश्चितच आज प्रगती आणि देवेंद्रजी हे एक नाण्याच्या 2 बाजू आहे. जिथं देवेंद्रजी तिथं प्रगती आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेला कळून चुकलेलं आहे की देवेंद्रजी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने गतिमानतेने महाराष्ट्र आज जगाच्या नकाशावर आपलं एक स्वतःचं स्थान निर्माण करतोय, देशामध्ये एक स्थान निर्माण करतोय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अव्वल नंबर 1 ला राहतोय, तर निश्चितपणे लोकांना हे कळतंय ज्या पद्धतीने देवेंद्रजीने हा महाराष्ट्र पुढे नेला आणि त्यामुळं काहीतरी मुद्दे काढून देवेंद्रजीवर सावली म्हणजे आपण म्हणत नाही का की एखाद्या ग्रहण लागण्याची सावली जी म्हणतो ना तसं आणण्याचा प्रयत्न आहे. परंतु जनतेरूपी सूर्यप्रकाश इतका मोठा आहे त्यामुळं जे काही देवेंद्रजी करतात ते साफ सूर्यासारखं प्रकाशमान आहे आणि त्यामुळे लोकांना माहिती आहे नेमका कोणत्या सूर्याचा प्रकाश आहे. सर, संभाजीनगरचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आहेत, त्यांचा ड्रायव्हर आहे आणि त्या ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटीची जमीन त्याचं प्रकरण सकाळपासून गाजते, बातम्यामध्ये आहे, तुम्ही माहिती घेतली असेल. नेमकं या प्रकरणाकडे कसं बघता तुम्ही? निश्चित मी अजून काही त्या प्रकरणाबद्दल मला नेमकी पूर्ण माहिती मिळालेली नाही आहे. परंतु या महाराष्ट्रात जे काही चुकीचं आहे ते एक तर लपवल्या जात नाही आहे, लपवल्या जाणार नाही आहे. हा देवेंद्रजींचा उभा केलेला महाराष्ट्र आहे आणि त्यामुळं देवेंद्रजी घरातला का व्यक्ती असं ना देवेंद्रजी चूक खपून घेत नाही आणि त्यामुळे निश्चितपणे पारदर्शकपणा या महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि त्या पारदर्शकतामुळे देवेंद्रजीने या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं गतिमानता दिलेली आहे आणि त्यामुळे निश्चित ते कोण काय करतं याच्यापेक्षा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं देवेंद्रजी किती पारदर्शकतेपण चालतं त्यामुळे याच्यात कोणी चुकीचा व्यक्ती वाचू नाही शकणार. सर, शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे. आपणही मुकुंदवाडीच्या त्या ठिकाणी गेला होतात
अनेक ठिकाणी अजून अतिक्रमण हटवले जाणार आहे, पडेगाव रोड असेल, इबळे बायपास असेल. परंतु मुकुंदवाडीमध्ये जो काही प्रकार घडला आणि नंतर एक खंडाळा प्रकरण झालं, तर त्या संदर्भात तुम्हाला धमक्या येत आहेत आणि तुम्ही पोलिसांकडे काही तक्रार केलेली आहे का? काय धमक्या आहेत नेमक्या त्या? खरं तर ज्या लोकांची, गुन्हेगारांची, अवैध धंदे करणाऱ्यांची घरं दुकानं नेस्त नाबूद करा या भूमिकेतून भूमिका वटवलेली आहे मी. आणि निश्चितपणे मला कोणत्याच निरपराध व्यक्तींच्या घरावर बुलडोजर चालायचं नाही. आणि हे बुलडोजर जिथं अवैध धंदे चालू आहे, जिथं गुन्हेगारी पळते, त्या सर्वांना जमिनीत गाडण्याची भूमिका घेऊन मी या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये काम करणार आहे. निश्चितच एक निजाम राजवटीचा प्रभाव या क्षेत्रावर जास्त प्रमाणात असल्या आणि 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाल्यामुळे या मराठवाड्याला खऱ्या अर्थानं गतिमान करण्यासाठी आणि या मराठवाड्याची खऱ्या अर्थानं पावित्र्य राखण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागणार आहे. आणि त्यामुळे अशा बऱ्याच धमक्या मला नेहमी चालू राहतात. त्या खंडाळा प्रकरणात निश्चितपणे मला धमक्या आलेल्या आहेत आणि याही प्रवाहाच्या प्रकरणात धमक्या आलेल्या आहेत. आणि त्यामुळं जीवे मारून टाकण्याच्या धमक्या बरेच जण परस्पर येऊन सांगतं. बरेच फोन आले, CPंना मी त्या फोन नंबरही दिले, परंतु अशी तक्रार करणं, कारण हे बघा, मी मर्द मावळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, माझे वंश, मी त्या महानुभव क्रांतिकारकाच्या भूमीतला माणूस आहे. अनंत कान्हेऱ्यासारख्या जॅक्सनचा खून करणाऱ्या या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी भगतसिंग, राजगुरू यांचा आमचा इतिहास आहे. आणि त्या एवढ्याशा छोट्या गोष्टीला आम्ही त्यामुळे मी घाबरत नाही. अरे आमचा इतिहास महाराणा प्रतापांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, ज्यांना अमानुषपणे मारण्याचं काम औरंग्याने केलं. त्या महाराष्ट्रातला मी मावळा आहे आणि त्यामुळे मला या धमक्यांना मी काय घाबरणार आहे. सर, महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यात लागतील, साधारणतः दिवाळीच्या आसपास निवडणुका होतील. शहरामध्ये तुमची महायुती होणार आहे का, त्या संदर्भात काही चर्चा चालू आहे का, आणि महापौर कुणाचा असेल या संदर्भात काही चर्चा झाली का तुमच्या तिघांच्या बैठकीमध्ये, किंवा तिघे एकत्र तरी येणार आहेत का? निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच होणार आहे आणि त्यामुळे महायुतीचाच महापौर बनेल हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. आणि ज्या पक्षाची गतिमानता पाहता, काम पाहता, निश्चितपणे लोकांचा ज्यांच्यावर मतप्रभाव पडेल, लोक ज्याला जास्त मतदान करतील आणि ज्याला लोक जास्त ज्यांची आवड दाखवतील, त्या निश्चितपणे त्या नेतृत्वाला महापौर बनवण्याचा बहुमान मिळेल, त्या पक्षाला महापौर बनवण्याचा बहुमान मिळेल. कारण हे सगळं काय आहे, शेवटी राजकारणाचं लोकांवर अवलंबून आहे. लोकांना काय हवं, लोकांची काय मतं आहे, लोक कोणाला लाईक करतात, या सर्व गोष्टी त्याच्यावर आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्याचं काही वाटत नाही. लढाई महायुतीत आहे, परंतु महापौर कोणाचा होईल, लोकांच्या आवडीचा. थोडक्यात कोणाचं, भाजपचं होणार की नाही? लोक ज्याला संधी देतील, ज्या पक्षाला, त्या पक्षाचा महापौर होईल. शिंदेकडे शिवसेना दावा करते आमचा महापौर होईल, तुम्ही म्हणतात युतीचा महापौर होईल, म्हणजे भाजपचा व्हावा असं तुम्हाला वाटत नाही? निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा एक मी पक्षाचा संघटनात्मक दृष्टीने सरचिटणीस आहे. माझ्या कार्यकर्त्याला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हावा, परंतु आमची पार्लमेंटरी बोर्ड आहे, ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीने महापौर बसेल, तो महायुतीचाच असेल एवढं मी निश्चित सांगेल. परंतु कार्यकर्त्याच्या मनात प्रत्येकाच्या भावना असते, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, म्हणजे शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याला त्यांचा महापौर वाटतं, राष्ट्रवादीला अजित पवार गटांना त्यांचा महापौर वाटतं, आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वर्षानुवर्ष काम केलेल्या किंवा आत्ता विधानसभेमध्ये इतकी चांगले कार्यकर्त्यांनी बूथ रचनेपर्यंत काम केलं, त्याला निश्चितच मनापासून वाटतं की महापौर आपला व्हावा. आणि त्यामुळे पण आमच्या हातात काही नाही, पार्लमेंटरी बोर्ड जे निर्णय घेतं त्याप्रमाणे कार्यकर्ता चालतो, ही आमची संस्कृती आहे. आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, त्याचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जिल्हाभर आंदोलन केले पाण्यासंदर्भात, लबाडांनो पाणी द्या म्हणत. त्या आंदोलनाचा परिणाम येत्या महापालिकेवर होईल, तुम्हाला नुकसान होईल, त्याच्यापासून त्यांचा फायदा होईल? अजिबात नाही. अंबादास दानवेंना माहीत आहे चांगलं
किती बहुरुपयाचं सोंग आणलं तरी लोक ढोंग्याला विसरत नाही. कोण होते? हेच तर बरोबर होते. यांचा तर नेता होता. पाण्याचं जे समांतराला गाडण्याचं काम यांच्याच नेत्याने केलं. प्रत्येक पाण्याची खोटी आश्वासनं देणारे यांचेच नेते होते. उद्धव ठाकरेंनी येऊन गरवारेमध्ये नारळ फोडलं होतं आणि सांगितलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही लात मारून काढून देऊ. पण कुठं गेले? म्हणजे त्यांचं सत्ताही गेली आणि पाणीही गेलं. कुठं पाणी आलं? त्यामुळे यांनी नाही चर्चा करू पाण्याच्या बाबतीत. पाणी फक्त देवेंद्र फडणवीसच देऊ शकता या शहराला आणि त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. देवेंद्रजीने राहिलेले पैसेसुद्धा घोषित करून टाकले देण्याचं आणि त्यामुळं राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरभरून पैसा देणारं फक्त एकमेव सरकार आहे. यांच्या काळात कोणता पैसा आला ते दाखवा. यांच्या काळात काय गतिमंता मिळाली त्या कार्याला पाण्याच्या ते दाखवा. आम्ही तरी दाखवू आमच्या काळात किती पैसे आले, कोणती गतिमानता मिळाली. आम्ही टेंडर तुम्ही 2.5 वर्षात टेंडर झाकून ठेवलं होतं. तुमच्या ड्रायव्हरमध्ये टेंडर ठेवलं होतं कारण तुम्हाला कोणी चर्चेला येईल या भावनेनं आणि ते टेंडर तुम्ही 2.5 वर्ष होऊ दिलं नाही. हे काय सगळे जनतेला माहिती आहे. यांना हे बोलू शकत नाही. यांनी फक्त ड्रामा केला, नाटकं केली. नौटंकीसाठी हे पुढं आले. एक तर यांचं नावही चालवायचं आहे आणि पक्षही जिवंत ठेवायचा आहे जो मेलेला आहे. निवडणूक म्हणले की या पक्षातील लोक त्या पक्षात जातात. भाजपमध्ये विविध पक्षातले किती लोक आहेत, जे नेते आहेत जे आता प्रवेश तुमच्याकडे करू इच्छितात किंवा त्याचे संपर्क झाला असे मोठे कोणी नेते आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून? खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची देशामध्ये आणि राज्यामध्ये घोडदौड पाहता, एकूणच भारतीय जनता पार्टीचं जनमत पाहता सर्व कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याची उर्मी असलेल्या सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना आज भारतीय जनता पार्टीची ओढ लागलेली आहे. निश्चितपणे जिल्हा स्तरावरपासून तर प्रदेश स्तरावरचे मोठमोठे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे येण्यास उत्सुक आहे. कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये या देशाची संस्कृती टिकवून जी गतिमानता या देशाला विकासाची चालना दिली, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास हे स्लोगन अंगीकारलं आणि निश्चितपणे लोकांपर्यंत नेलं आणि त्यामुळे जो विश्वास लोकांना प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकजण जेव्हा प्रत्येक नागरिक भारतीय जनता पार्टीच्या मताने चालू लागला हे जेव्हा कळतं तेव्हा प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला वाटतं की रिकामं राहिल्यापेक्षा लोकांच्या प्रवाहाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचं कल्चर अंगीकारलं पाहिजे. याचा अर्थ लोक आपला स्वीकार करतील, नाहीतर लोक आपल्याला बाजूला टाकतील. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कल्चर लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे या बिचाऱ्यांना तिकडे राहून काय काम राहणार आहे. शहरात काही प्रवेश होणार आहेत का? निश्चितपणे येणाऱ्या काळात तुम्ही पहा, आज भारतीय जनता पार्टीमध्ये असे प्रवेश होतील की विरोधकांनी कोणाला उभं करावं भारतीय जनता पार्टीत या चिंतेत राहतील. नक्कीच होते भाजपचे आमदार संजय केनेकर. कॅमेरामन अमित आढेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.